आजच्या भक्तीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मौंदी गुरुवार म्हणून प्रियानो आपण आज परमेश्वराच्या चरणाजवळ आलेलो आहोत. मौंदी गुरुवार याला दुसरा पण एक प्रियानो आपण शब्द वापरतो की ज्याला म्हणत आहोत वलांडणाचा सण प्रभू येशू ख्रिस्त साजरा करत आहे. तर आपण प्रियानो यावेळेला परमेश्वराच्या चरणाजवळ येऊ आणि स्तोत्रसंहिता 133 तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल माझा विश्वास आहे. आजच्या भक्तीसाठी आपण सर्वजण आपण प्रार्थनेपूर्वक बसलेले आहात. आपलं सर्व कामकाज बाजूला ठेवलेलं असेल आणि शांतरीतीने परमेश्वराच्या चरणाजवळ गांभीर्याने प्रियानो आपण आजची भक्ती पुन्हा एकदा देवाच्या हातात सोपूया. त्याआधी प्रियानो आपण एक लहानशी प्रार्थना करू आणि मग स्तोत्रसंहिता 133 आपण वाचूया. प्रार्थना करूया. राजांच्या राजा थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, पवित्र आत्म्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, आभार मानत आहोत पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा. विशेष करून आजच्या दिवशी तुझ्या चरणाजवळ या सायंकाळच्या वेळेला तुझी भक्ती, तुझी उपासना करण्यासाठी, तुझ्या वचनावरती पुन्हा एकदा मनन करण्यासाठी आम्हाला ही सुंदर संधी लाभू दिली म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहोत. विशेष प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहोत. आजचा हा प्रभू परमेश्वर मौंदी गुरुवार म्हणून आम्ही साजरं करत असताना आठवण करत आहोत खरोखर 2021 वर्षापूर्वी याच वेळेला, याच प्रभू परमेश्वर सायंकाळच्या वेळेला प्रभू तू आपल्या शिष्यांबरोबर खरोखर वलांडणाचा सण प्रभू साजरा करण्यास एकत्र बसलास. आम्ही धन्यवाद देतो, तुझे आभार मानत आहोत प्रभू की जशा प्रकारे प्रभू तू देखील प्रभू स्मरण करून वलांडण सण आपल्या प्रियजनांबरोबर साजरा केलास, शिष्यांबरोबर साजरा केला. आज आम्ही देखील आठवण करत आहोत. तरी देखील प्रभू अंतःकरणामध्ये खेद आहे की आम्ही सर्वजण एकत्र येऊ शकत नाही, परंतु या ऑनलाईन माध्यमाद्वारे प्रभू तुझी उपासना करण्यासाठी आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आभार मानत आहोत. ज्या ज्या प्रियजनांना प्रभू परमेश्वर यावेळेला तू सामील केलेला आहे त्यांच्यावर देखील बापा तुझी विपुल दया कृपा मागत आहोत. शक्ती सामर्थ्याने प्रभू परमेश्वर प्रत्येकाला तू चालव आणि आजची भक्ती संपूर्ण रीतीने प्रभू आमच्या नाही, मनुष्याच्या नाही, तर प्रभू तुझ्या गौरवासाठी असू दे आणि तुझ्या वचनावरती मनन करण्यास आम्हाला पुन्हा एकदा प्रभू तू सहाय्य कर. इथून पुढचा वेळ काळ आणि प्रत्येकाच्या शरीर जीव आत्म्याला प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात सादर करत येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमेन. स्तोत्रसहित प्रियानो आपण 133 काढूया आणि त्याची 3 वचनं आहेत फक्त आणि ती 3 वचनं आपण प्रियानो सर्वजण एकत्र वाचूया. स्तोत्रसहिता 133 आणि सर्वजण आपण प्रियानो एकत्र ही 3 वचनं आपण वाचणार आहोत. स्तोत्रसहिता 133. पहा, बंधूंचे ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या आहारोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवलेले आहे. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो. बंधूंचे एकत्र प्रियानो ऐक्याने एकत्र येणे किती चांगले आहे. आपण देखील प्रियानो जरी मंदिरामध्ये एकत्र येऊ शकलो नाही, परंतु आज परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये प्रभू आपल्याला ऑनलाईन या माध्यमाद्वारे प्रियानो सहाय्य करत आहे आणि त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. आणि शेवटचं वचन ज्या प्रकारे प्रियानो म्हणत आहे, 3रं वचन त्याचा शेवटचा भाग, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवलेले आहे. अनंतकाळचं जीवन त्याच लोकांना प्रियानो तो देणार आहे जे त्याच्या आज्ञेमध्ये, त्याच्या सान्निध्यामध्ये आणि प्रियानो त्याची मेंढरं म्हणून परमेश्वराच्या प्रियानो मेंढपाळ जो आपला आहे त्याच्या हातामध्ये स्वतःचं जीवन दिलेलं आहे, त्यांना प्रियानो तो आशीर्वादित करणार. या प्रियानो आपण यावेळेला प्रभूचं गुणगान गीताद्वारे आपण करूया आणि मराठीमध्ये प्रियानो आपण गीत गाऊया. येशू प्रिय मेंढपाळ, पाळी आम्हा कोकरा, नेतू कोरणी आम्हा आणि रक्षोनी घरा. आपण सुंदर हे गीत प्रियानो सर्वजण आपण एकत्र प्रियानो गाऊया. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी
माको करा, ने तू कुरणी आम्हाला आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. वाणी तव परिसोनी आम्ही अनुसरतो. दूरी दुरित करोनी शोधी जय बहकतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. तू माझवळी मी घेई, दीन जरी दुबळे, देशी मधुवचने राखी प्रभु सगळे. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुःखे तारिले. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुःखे तारिले. वावा अनुग्रह तुझा, इच्छा तव सुचावी. हे अनन्य गुरुराजा, प्रेमे मने व्यापावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. खरोखर त्याची प्रीती आहे आणि प्रियानो ती वाढत राहायला पाहिजे. आणि परमेश्वराच्या कृपेमुळे प्रियानो आपण त्याच्या सान्निध्यामध्ये, म्हणजेच प्रियानो ज्या ज्या ठिकाणी प्रियानो दोघे किंवा तिघे एकत्र येतात त्या ठिकाणी मी आहे असं प्रभूचं वचन आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला प्रियानो आपण भक्तीसाठी एकत्र येतो त्यावेळेला परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये असते. आणि त्याच्या उपस्थितीमध्ये प्रियानो जी शांती, जो आनंद आहे आणि जे खरोखर प्रियानो समाधान आहे ते इतर गोष्टींमध्ये कधीच नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आवाहन करेल की आज जर कोणी आपल्यापैकी अजूनही काम करत असेल तर प्रियानो शांत बसा परमेश्वराच्या चरणाजवळ आणि प्रियानो संपूर्ण एका चित्ताने एका मनाने प्रियानो प्रभूला आपण आपलं अंतःकरण सादर करू. यावेळेला हिंदीमध्ये एक गीत गाऊया, कितना मधुरतम है प्रभू तेरे आंगन में वास करना. आता जरी चर्चमध्ये नाही प्रियानो, परंतु मी जसं म्हटलं जिथे दोघे किंवा तिघे प्रार्थनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने एकत्र आहेत त्या ठिकाणी प्रियानो त्याचं सान्निध्य आहे. आणि ऑनलाईन देखील प्रियानो परमेश्वर
आपल्या सगळ्यांना नक्कीच आशीर्वाद देत आहे. आपण सर्वजण हे गीत गाऊया. कितना मधुरतम है प्रभु तेरे आंगन में वास कर. कितना मधुरतम है प्रभु तेरे आंगन में वास करना. कितना मधुरतम है, कितना मधुरतम है प्रभु तेरे आंगन में वास करना. कितना मधुरतम है. सेनाओं के यहोवा तेरा निवास स्थान क्या ही प्रिय है. सेनाओं के यहोवा तेरा निवास स्थान क्या ही प्रिय है. कितना मधुरतम है प्रभु तेरे आंगन में वास करना. कितना मधुरतम है. आंगन में तेरे वास करना मैं निरंतर चाहता रहूं. आंगन में तेरे वास करना मैं निरंतर चाहता रहूं. तन और मन से ईश्वरी को निरंतर पुकारता रहूं. तन और मन से ईश्वरी को निरंतर पुकारता रहूं. कितना मधुरतम है प्रभु तेरे आंगन में वास करना. कितना मधुरतम है. परमेश्वर का मैं मंदिर हूँ और इसलिए आनंदित हूँ. परमेश्वर का मैं मंदिर हूँ और इसलिए आनंदित हूँ. स्तुति रूपी बलिदान मसीह के द्वारा निरंतर चढ़ाता रहूं. स्तुति रूपी बलिदान मसीह के द्वारा निरंतर चढ़ाता रहूं. कितना मधुरतम है प्रभु तेरे आंगन में वास करना. कितना मधुरतम है. कितना मधुरतम है प्रभु तेरे आंगन में वास करना. कितना मधुरतम है. यावेळेला प्रियानो आपण शास्त्रभाग वाचूया आणि नवीन करारामधून यावेळेला आपण सर्वजण काढूया. प्रियानो, योहानकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय. योहानकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि प्रियानो पहिल्या वचनापासून 20 वचनापर्यंत मी आपल्यासाठी वाचत आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून प्रियानो 20 वचनापर्यंत मी आपल्यासाठी वाचत आहे. योहान याचा 13वा अध्याय आणि पहिलं वचन म्हणत आहे, वलांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वकीयांवर
त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता, तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे बा आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी घेऊन ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधीही धुवायचे नाही. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, माझे केवळ पाय धुवू नका तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगीण शुद्ध आहे. आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळेजण नाही. कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता, म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. मग त्याचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. मी तुम्हास सर्वाविषयी बोलत नाही. मी जे निवडले ते मला माहीत आहेत, तरी ज्याने माझे अन्न खाल्ले त्याने माझ्यावर लाथ उगारली आहे, असा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. हे मी तुम्हाला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, मी तो आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. परमेश्वर वाचलेली वचने प्रियांनो आशीर्वादित करू. यावेळेला प्रियांनो आपल्या प्रार्थनेमध्ये पुन्हा एकदा प्रियांनो आपण जाऊया. देवाच्या वचनासाठी देखील प्रार्थना करूया आणि त्याच रीतीने प्रियांनो आपण आपल्या प्रियजनांसाठी देखील प्रार्थना करूया. जे प्रियजन आजारी आहेत त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया. आज जरी वलांडण सण म्हणून प्रियांनो आपण सायंकाळच्या वेळेला एकत्र आलेलो आहोत, परंतु आपले प्रियजन जे आजारी आहेत त्यांच्यासाठी आणि सध्याच्या परिस्थितीसाठी प्रियांनो आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करूया. आपण सर्वजण प्रियांनो यावेळेला प्रार्थना करूया. राजांच्या राजा, थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो सुंदरशा वेळेसाठी. तुझ्या कृपेत आणि दयेमध्ये आज पुन्हा एकदा आम्हाला तुझ्या चरणाजवळ विशेष करून प्रभू परमेश्वरा मौंदी गुरुवार म्हणून प्रभू परमेश्वर आम्ही साजरा करत असताना आम्ही आभार मानत आहोत की प्रभू आम्हा प्रियजनांना या सायंकाळच्या वेळेला या माध्यमाद्वारे प्रभू तू एकत्र केलेला आहे. खरोखर प्रभू तुझ्या उपासकांना प्रभू कुठलीही गोष्ट थांबू शकत नाही. तुझ्या प्रीतीपासून देखील कोणाला प्रभू दूर जाता येत नाही. परंतु तुझ्यावरती प्रेम करणारे प्रभू आज जे प्रियजन यावेळेला वैयक्तिक आणि त्यांचं कुटुंब घेऊन प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ तुझी भक्ती करण्यासाठी बसलेले आहेत,
अशा सर्वांकडे बापा तुझी कृपा आणि दया आम्ही मागत आहोत. त्यांच्यावरती प्रभू परमेश्वर विपुलतेचा आशीर्वाद तू दिलेला आहे आणि या भयंकर अशा वातावरणामध्ये देखील प्रभू तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेत आहेस. प्रत्येकाचं प्रभू नुसतं शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक रीतीने देखील प्रभू तू खरोखर संगोपन करत आहेस, म्हणून तुझे आभार मानत आहोत. आजपर्यंत प्रभू परमेश्वरा सर्वांगीण रीतीने प्रभू परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य केलेलं आहे. जगामध्ये प्रभू वेगवेगळ्या रीतीचे वातावरण आहेत, तरी देखील प्रभू तुझ्यामध्ये जो विश्वास आहे त्यामुळे प्रभू परमेश्वरा सर्व भयांपासून तुझ्या प्रियजनांना प्रभू तू दूर ठेवत आहे. आज देखील प्रभू परमेश्वरा यावेळेला आम्ही विशेष करून प्रार्थना करत आहोत. प्रभू तुझ्या कृपेमध्ये आम्ही मंडळीतील प्रभू जे प्रियजन प्रार्थना करत आहोत, बंधू विलास लोंढे, त्यांची मिसेस संजय लोंढे आणि त्याच रीतीने प्रवीण कसोटे आणि त्यांची मिसेस किरण कसोटे, प्रभू यांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही आणत आहोत. जे काही प्रभू परमेश्वर या कोविडची लागण झालेली आहे, तरी प्रभू तू मागील दिवसांपासून त्यांच्याबरोबर प्रभू तू हितगुज करत आहे. प्रार्थना त्यांच्या आणि आमच्या देखील ऐकत आहेस, म्हणून तुझे आभार मानतो आणि विशेष तुला आम्ही धन्यवाद देतो की त्यांना तू स्पर्श करत आहेस, त्यांना आरोग्य तू देत आहेस आणि यामधून देखील प्रभू परमेश्वर त्यांच्या अंतःकरणातला जो विश्वास आहे तो देखील प्रभू अधिक आणि अधिक प्रभू परमेश्वर दर दिवशी तू वाढवत आहेस, म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. तरी प्रभू जो काही अशक्तपणा आहे आणि जे काही अजूनही प्रभू परमेश्वर इन्फेक्शन राहिलं असेल तर ते सुद्धा प्रभू तू घालवलेलं आहेस, यासाठी आम्ही प्रभू तुझे आभार आधीच मानतो, तुला धन्यवाद देतो. तरी प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थनेमध्ये फक्त मंडळीतलेच नाही, मंडळीच्या बाहेरचे देखील प्रभू परमेश्वर जे विश्वासणारे लोक आहेत आणि जे अविश्वासू आहेत प्रभू, या वातावरणामध्ये भयंकर अशा प्रभू परमेश्वर परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन ते जगत आहेत. जे हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू, त्यांच्यावरती देखील जे उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, या सर्व परिस्थितीला प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. जे काय दर दिवशी प्रभू या कोविडच्या प्रादुर्भावामुळे लोकांची संख्या वाढत आहे, प्रभू परमेश्वर ती परिस्थिती आटोक्यामध्ये आणण्यास प्रभू तू सहाय्य कर. नगरमध्ये, केडगावमध्ये, अहमदनगरमध्ये, नगर जिल्ह्यात संपूर्ण रीतीने प्रभू महाराष्ट्राची परिस्थिती, देशाची परिस्थिती आणि संपूर्ण जगाची परिस्थिती प्रभू परमेश्वरा खरोखर तुझ्या हातामध्ये आहे. आम्हा प्रत्येकाचं जीवन प्रभू परमेश्वरा तुझ्या हातामध्ये आहे आणि म्हणून प्रभू आम्ही तुझ्याकडे विशेष आवर्जून प्रार्थना करत आहोत की बापा लवकरात लवकर हे सर्व प्रभू परमेश्वरा नियंत्रणामध्ये येऊ दे. पूर्वरत पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा जे आमचं जीवन प्रभू परमेश्वरा तुझ्या उपासनेसाठी, सेवेसाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी प्रभू आम्ही खर्च करत होतो, त्याप्रमाणे प्रभू परमेश्वर आम्हाला ते दिवस पुन्हा एकदा तू दाखवशील, आमचा विश्वास आहे. तरी प्रभू या सर्व गोष्टी आम्ही पाहत असताना तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू त्या घडत आहेत आणि तुझ्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन लवकरच होणार आहे या चिन्हांवरून आम्हाला समजत आहे. आणि म्हणून प्रभू त्याची पूर्तता होत असताना तुझ्या इच्छेप्रमाणे ह्या सर्व गोष्टी होण्यास प्रभू आम्ही प्रभू परमेश्वरा पुन्हा एकदा विनंती करतो. तरी आमच्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझी जी इच्छा आहे प्रभू या भूतलावरती देखील प्रभू तशीच हो म्हणून आम्ही विनंती करतो. आज पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. आज प्रभू परमेश्वर ही भक्ती होत असताना जे प्रियजन देखील प्रभू वेगवेगळ्या आपल्या कामावरून प्रभू पुन्हा एकदा येत आहेत, त्यांचं जीवन देखील आशीर्वादित कर. घरामध्ये जे आहेत प्रभू त्यांचं जीवन आशीर्वादित कर. सर्व प्रभू परमेश्वर बदलणाऱ्या वातावरणापासून देखील प्रत्येकाचा प्रभू परमेश्वर तू सांभाळ करत आहेस, म्हणून तुझे आभार मानतो. ये प्रभू, इथून पुढचा वेळ काळ आम्ही तुझ्या पवित्र हातात सादर करत लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागत आहे, म्हणून तू ऐक बाप. यावेळेला प्रियांनो आपण एक गीत गाऊया, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू. कदाचित तुमच्या समोर हे गीत पाहता येणार नाही, येईल का लागत हा आपल्याला? पाळकीनबाईंनी लिहिलेले हे गीत आहे प्रियांनो. आपण प्रयत्न करूया तुमच्याकडे हे गीत तुम्हाला दाखवता येईल आणि पाळकीनबाईसुद्धा आपल्याला गाण्यासाठी मदत करतील.
प्रीती तुझी किती अनोखी प्रभू, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू। कष्टी होते अंतःकरण, व्यर्थ होते सारे जीवन, कष्टी होते अंतःकरण, व्यर्थ होते सारे जीवन, तुझ्या प्रीतीने धीर देऊने जीवन माझे स्थिराविले, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू। आकाशातील महिमा तुझी पृथ्वी व्यापून टाकेती, आकाशातील महिमा तुझी पृथ्वी व्यापून टाकेती, माझ्यासाठी प्रभू अवतरला स्वर्गातून या पृथ्वीवरी, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू। प्रत्येक श्वास माझा तुझ्याच ठाई रमू दे मन, प्रत्येक श्वास तुझ्याच ठाई रमू दे मन, स्तुती तुझी गात राहू, हीच प्रार्थना चरणी प्रभू, प्रीती तुझी किती अनोखी 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 प्रभू। देवाची स्तुती असो प्रियांनो, प्रीती तुझी किती अनोखी प्रभू। आणि खरोखर देवाची जी प्रीती आहे ती वेगळी आहे प्रियांनो। अनोखी म्हणताना म्हणजे सगळ्या प्रीतीपेक्षा प्रियांनो ती वेगळी आहे। आणि त्या प्रीतीमुळेच प्रियांनो परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला जगामध्ये प्रियांनो त्याने पाठवलं। आणि सर्वांगीण रीतीने प्रियांनो आपलं प्रभू येशू ख्रिस्ताने देखील या भूतलावर मानवाचं रूप धारण केल्यावर जी प्रीती परमेश्वराने त्याला दिली आहे आणि तीच प्रीती प्रियांनो त्याने प्रत्येकावरती केलेली आहे। आज प्रियांनो त्याच संदर्भामध्ये आपण थोडंसं बोलणार आहोत किंवा त्यावरती मनन करणार आहोत। आणि म्हणून योहानाचं शुभवर्तमान याचा प्रियांनो आपण 13वा अध्याय काढलेला आहे। आणि या 13वा अध्यायामध्ये प्रियांनो
आपण शीर्षक वाचलेलं आहे की येशू शिष्यांचे पाय धुतो. येशू शिष्यांचे पाय धुत आहे. आता यावरून प्रियांनो आपल्याला त्याची नम्रता दिसून येते, त्याची प्रीती आपल्याला दिसून येते आणि त्याने वेगवेगळ्या रीतीने शिष्यांना देखील प्रियांनो ती कृती करण्यासाठी सांगितलेली आहे. या शास्त्र भागामध्ये प्रियांनो आपण वाचलेलं आहे. पहिलं वचन म्हणत आहे योहान कृष्णवर्तमान याचा 13वा अध्याय की वलांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. जे आपण गीत गायलं प्रियांनो, प्रीती तुझी अनोखी प्रभू. आणि ती प्रीती क्षणी वेळेसाठी किंवा थोड्या वेळेसाठी अशी त्याने केली नाही, परंतु तिथं म्हटलेलं आहे पहिल्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये की त्याने जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केलेले आहे. नुसतं प्रियांनो वधस्तंभावरती जाण्यापुरतंच नाही, तर प्रियांनो वधस्तंभावरून त्यानंतर प्रियांनो तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला त्याचं पुनरुत्थान झालं त्यानंतर देखील प्रियांनो त्याची प्रीती त्याच्या शिष्यांवरती ती तशीच चालू राहिली. आणि ज्या वेळेला प्रियांनो तो 40 दिवसानंतर ढगामध्ये वर घेतला गेला तोपर्यंत प्रियांनो त्याची प्रीती त्याने त्याच्या शिष्यांवर केलेली आहे. या शिष्यांना प्रियांनो सर्व काही त्याने मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे 3.5 वर्षापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो सेवा केलेली आहे आणि त्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये त्याने वेगवेगळ्या शिष्यांना निवडलेलं आहे. 12 शिष्य त्याचे होते आणि त्या 12ही शिष्यांवर त्याने सारखीच प्रीती केलेली आहे. मग त्यामध्ये प्रियांनो आपल्याला माहीत आहे की यहूदा इस्करियोत हा त्याला धरून देणारा होता, पण तरी देखील प्रियांनो त्याच्यावर देखील त्याने सारखीच प्रीती केलेली आहे शेवटपर्यंत. प्रियांनो अगदी यावेळेला प्रियांनो आपण जिथे वाचत आहोत की वलांडण सणाचं भोजन करत असताना त्यावेळेला देखील प्रियांनो त्याने तिथपर्यंत त्याला अगदी घाससुद्धा प्रियांनो दिलेला आहे. परंतु ह्या सर्व गोष्टींमध्ये हा योहानच प्रियांनो एक असा शुभवर्तमान आहे, हा सुवार्तिक असा आहे योहान की त्याने प्रियांनो येशू ख्रिस्ताने त्याची प्रीती त्याची नम्रता विशेष करून वेगळ्या रीतीने प्रियांनो त्याने दाखवलेली आहे. कदाचित बाकीच्या शुभवर्तमानांमध्ये हा भाग वगळण्यात आलेला आहे, तो का वगळला माहीत नाही, परंतु प्रियांनो आपल्याला चांगलं माहीत आहे की योहान हा अगदी प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रिय शिष्य, सगळ्यात जवळचा शिष्य, आणि म्हणून त्याने सुद्धा थोडेसे कष्ट घेतलेले आहेत की हे जे वर्णन आहे, काही अभ्यासक म्हणतात वलांडण सण किंवा तो साजरा करण्याआधी झालं, काही म्हणतात वलांडणचं भोजन प्रियांनो झाल्यानंतर झालं, काही म्हणतात की नाही मध्येच ते झालेलं आहे. पण काही असो, परंतु योहानाने मात्र हे कष्ट घेतलेले आहेत आणि त्याने हा शास्त्रभाग मुद्दामून असा लिहिलेला आहे की ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांवर कशा रीतीने प्रेम केलेलं आहे आणि त्यांची पात्रता नसताना देखील प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे पाय देखील धुतलेले आहेत. आज मी प्रयत्न करत आहे प्रियांनो की आपल्यासमोर काही 4 गोष्टी आपण पाहणार आहोत आणि त्यापैकी प्रियांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिला मुद्दा मी म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने ही कृती जी आहे म्हणजे शिष्यांचे पाय धुण्याचं जे कार्य आहे हे स्वतःची प्रीती शिष्यांना दाखवण्यासाठी प्रियांनो त्यांनी केलेली आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम त्यांनी 3.5 वर्ष तर दाखवलं, वेगवेगळ्या रीतीने त्यांना शिकवत तो गेला, त्यांच्यावरती वैयक्तिक रीतीने बोलत राहिला आणि त्याने प्रियांनो त्यांना प्रेम देखील देत राहिला. पण आता मात्र सर्वांना पुन्हा एकदा त्याचं जसं प्रियांनो आपल्या पित्याकडे जाण्याची वेळ आता आलेली आहे, हे पण त्याला प्रियांनो ज्यावेळेला
आता उमजलेलं आहे, समजलेलं आहे की आता मला वधस्तंभावरती जायचं आहे आणि यानंतर भूतलावरून मला आता जायचं आहे, तर त्याआधी प्रियांनो त्याने शिष्यांना वलांडण सणाच्या निमित्ताने, तो साजरा करण्याच्या निमित्ताने त्यांना सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे आणि त्यांना प्रियांनो आपलं प्रेम विशेष करून तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे स्वतःचे अशा हक्काचे हे लोक होते प्रियांनो, 12 शिष्य. त्याने शुभवर्तमानमध्ये आपण प्रियांनो वाचतो की त्याने 4,000 लोकांना जेव घातलं, 5,000 लोकांना जेव घातलं आणि त्याच्या अवतीभोवती कितीतरी प्रियांनो गर्दी जमायची. तो वेगवेगळे उपदेश करायचा, वेगवेगळ्या रीतीने चमत्कार करायचा. परंतु मात्र आता यावेळेला त्यांनी ह्या 12 शिष्यांना मात्र एकत्र केलेलं आहे आणि त्याचं प्रेम त्याला दाखवण्यासाठी किंवा शेवटचं आता प्रेम प्रियांनो ती कृतीमध्ये दाखवण्यासाठी त्याने कदाचित हे पाऊल उचललेलं आहे. आणि म्हणून त्याचं संपूर्ण रीतीने मानव म्हणून प्रियांनो या भूतलावरती असताना हे 12 शिष्य म्हणजे सगळं काही त्याचं विश्व होतं प्रियांनो. त्याचे मित्र होते प्रियांनो, हे सगळे त्याचं कुटुंब होतं हे प्रियांनो. आणि त्यांना आता आपलं प्रेम प्रियांनो तो दाखवण्याचं त्या ठिकाणी प्रियांनो आपण वाचत आहोत की तो कृती त्याने ते केलेली आहे. संपूर्ण रीतीने प्रियांनो हे जे शिष्य होते, आपल्याला माहिती आहे हे मासे धरणारे प्रियांनो होते, म्हणजे फार काही शिकलेले नव्हते आणि फार काही प्रियांनो म्हणजे खरं तर ते कुठल्याही प्रकारे श्रीमंत तर नव्हते, परंतु अगदी गरीब, नुसते गरीबच नाही, काही प्रियांनो कदाचित अशिक्षित सुद्धा असतील, पण त्यांच्यावरती प्रेम प्रियांनो त्याने दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये दुजाभाव त्याने कधी केलेला नाही आणि त्याचं जे प्रेम आहे ते प्रियांनो जे परमेश्वराकडून त्याला मिळालेलं आहे, त्या कृतीने प्रियांनो त्याने शिष्यांना आणि अपेक्षा त्यांनी केली की शिष्यांकडून देखील प्रियांनो पुढे ते इतरांवरती देखील करत राहतील. आणि ज्या वेळेला प्रियांनो ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आपण एकत्र येतो, त्यावेळेला कुठलीही गोष्ट प्रियांनो आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून दूर घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो पावलाने देखील जर तुम्ही काढलं रोमकरासपत्र त्याचा प्रियांनो 8वा अध्याय आणि 37 आणि 38 वचन काय म्हटलेलं आहे. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 37 वचनामध्ये म्हटलेलं आहे की उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. आपण महाविजयी आहोत. कधी? आपणावरती परमेश्वराने प्रेम केलं त्यावेळेला प्रिया, म्हणजे देवाची प्रीती आपल्यावरती ज्या वेळेला होते किंवा आपण प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, त्यावेळेला देव देखील आपल्यावरती प्रियांनो प्रेम करायला सुरुवात करतो. त्यावेळेला प्रियांनो आपण महाविजय ठरत आहोत. 38 मध्ये म्हटलेलं आहे कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. परमेश्वरापासून, त्याच्या प्रीतीपासून कोणतीच गोष्ट आपल्याला प्रियांनो विभक्त करू शकत नाही. आणि म्हणून त्याने एक एक करून प्रियांनो त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे की मरणसुद्धा आपल्याला विभक्त करू शकणार नाही. जर आपण ख्रिस्तामध्ये आहोत तरी देखील प्रियांनो मरणानंतर देखील परमेश्वर आपल्यावरती प्रेम करणारे, जर ख्रिस्तामध्ये आपण आहोत तर. जीवन आहे, देवदूतसुद्धा आपल्याला प्रियांनो घेऊन जाऊ शकत नाही त्याच्या प्रीतीपासून. अधिपती, आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये प्रियांनो अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की प्रियांनो अगदी मरणाच्या पंथावरती टेकलेला मनुष्य जरी असला तरी तो प्रियांनो त्याचं प्रेम परमेश्वराला म्हणत असतो की होय, मी तुझ्यावरती विश्वास ठेवतोय. अनेक वर्ष म्हातारपणापर्यंत प्रियांनो ज्यांनी आपलं जीवन जगलेले आहेत त्यांना शेवटच्या क्षणाला विचारलं की तुम्ही काय त्याचं प्रेम बाजूला ठेवू शकता का, ख्रिस्ताला आपल्या जीवनातून काढू शकता का. ते म्हणाले अगदी पॉलिकार्प नावाचा मनुष्य आहे की ज्याच्यावरती प्रियांनो त्याला सांगितलं की पॉलिकार्प
की तू जर ख्रिस्ताला नाकारलं तर आम्ही जीवन देऊ, नाही तर तुझ्यावरती आम्ही उकळतं डांबर टाकू. तो म्हणाला, हरकत नाही, ज्या देवाने मला इथपर्यंत सांभाळलं, काही दिवसांसाठी काही वर्षासाठी मी का त्याचं प्रेम किंवा त्याला का मी दुरावू, असं म्हणून प्रियांनो त्या लोकांचं म्हणणं त्याने नाकारलं आणि त्याच्यावरती उकळतं डांबर टाकण्यात आलं. प्रियांनो, तिथं म्हटलेलं आहे की वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, कुठलीही गोष्ट आपण आपल्याला परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर करू शकत नाही. आता जे काही घडत आहे, जे काही प्रियांनो कदाचित भीतीचं वातावरण वाटत आहे, मरी आहे, कोविडचा प्रियांनो प्रादुर्भाव होत आहे, परंतु ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला ते सुद्धा प्रियांनो दूर घेऊ जाऊ शकत नाही. भविष्य काळाच्या गोष्टीसुद्धा, बले, उंची, खोली, दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, म्हणजे ख्रिस्ताचं प्रेम प्रियांनो इतकं अपार आहे की माणसावरती प्रियांनो आत्तापर्यंत कोणीच अशा रीतीने प्रियांनो प्रेम केलेलं नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने विशेष करून त्याच्या शिष्यांवरती हे प्रेम दाखवत असताना तिथं म्हटलेलं आहे, 4थ्या वचनामध्ये म्हटले की येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. त्याची प्रीती प्रियांनो त्याला दाखवायची आहे शिष्यांवरती. आणि त्या प्रीतीमध्ये प्रियांनो त्याने भोजन करत असताना तो उठलेला आहे. आपल्याला माहिती आहे प्रियांनो, भोजन करत असताना बऱ्याच वेळेला उठूशी वाटत नाही. घरातली जी स्त्री असते ती मात्र सारखी उठत असते इतरांना जेवण वाढवण्यासाठी. पण बाकीच्या लोकांना जेवत असताना उठणं किंवा फोनसुद्धा घेणं प्रियांनो आवडत नाही. पण इथं मात्र काय झालेलं आहे, येशू ख्रिस्त भोजनावरून उठला म्हटलेलं आहे आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली. म्हणजे जो त्याचा झगा होता, बाह्य गोळातला झगा जो होता प्रियांनो, पायगोळ झगा, तो त्याने काढून ठेवला. म्हणजे काम करत असताना प्रियांनो जे एक सभ्यतेचं त्या ठिकाणी प्रियांनो प्रतीक आहे किंवा चांगल्या रीतीचे कपडे आहेत ते त्याने बाजूला काढून ठेवले. आणि तिथं म्हटलेलं आहे की बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला, ज्याला एप्रन सारखं म्हणतात प्रियांनो. कशासाठी? तर त्याला शिष्यांचे पाय धुवायचे आहेत. विचार करा प्रियांनो, काही दिवसापूर्वीच किंवा काही वचन आपण बघत आहोत लूक शुभवर्तमान की जिथे प्रियांनो 7वा अध्याय आणि त्याच्यावरती प्रियांनो तेलाचा अभिषेक करण्यात आलेला आहे. लूक 7 आणि प्रियांनो 38 वचनामध्ये म्हटलेलं आहे 37 पासून, तेव्हा पहा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती, तो पुरुषांच्या घरात जेवायस बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबस्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवून लागली. तिने आपल्या डोक्यांच्या केसांनी ते पुसले व त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. ज्या प्रकारे ह्या स्त्रीने त्याचे पायाचे देखील प्रियांनो सुगंधी तेल अलाबास्त्र कुपी ओतलेली आहे आणि तिच्या स्वतःच्या डोक्याच्या केसांनी प्रियांनो ते पुसलेले आहेत. एका स्त्रीकडून कदाचित आपण म्हणू की हो ठीक आहे बाबा, परंतु इथं प्रभू येशू ख्रिस्त स्वतः प्रियांनो एखाद्या प्रियांनो सेवकासारखं तो शिष्यांचे पाय त्यावेळेला प्रियांनो धुवायला लागलेला आहे. अपेक्षा आहे प्रियांनो की त्याचं जे प्रेम आहे ते प्रेम प्रियांनो शिष्यांनी देखील नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला ते इतरांना प्रियांनो सुवार्ता सांगतील, त्यांना शिष्य बनवतील, त्यावेळेला त्यांनी देखील ते प्रेम करावं जसं ख्रिस्ताने केलेलं आहे. आणि त्यांनी जसं ख्रिस्ताने प्रियांनो त्यांचे देखील प्रियांनो पाय धुतलेले आहेत, अपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त देखील प्रियांनो तो करत आहे की त्यांनी देखील अशाच रीतीने शिष्यांनी प्रियांनो इतरांचे पाय देखील धुतले पाहिजे. जर आपण लूक शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय आणि 35 पासून प्रियांनो जर वाचलं तर काय म्हटले बघा. लूक शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय आणि 35 पासून 38 पर्यंत मी वाचत आहे. तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेल्या असू द्या. धनी लग्नाहून येऊन दार
ठोकेल तेव्हा आपण त्याच्यासाठी तात्काळ उघडावे म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही व्हा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की तो आपली कंबर बांधून त्यास जेवयस बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या प्रहरी येईल, तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत. उदाहरण म्हणून प्रियानो त्याने घेतलेलं आहे की धनी लग्नाहून आलेला आहे त्या ठिकाणी, आणि 37 वचनात म्हटले की धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. जागृत आहेत म्हणजेच काय? ते देवबापाची प्रियानो सेवा किंवा देवाच्या आज्ञेचं पालन करणारे आहेत. आज तुम्हाला आणि मला देखील प्रियानो आपल्याला माहीत नाही प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन कधी होईल. अवतीभोवती प्रियानो आपल्याला चिन्ह मात्र दिसत आहेत. वातावरण तसं झालेलं आहे की कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताचं आत्तासुद्धा येणं होऊ शकतं. पण तो म्हणत आहे की तसं जर तुम्ही असाल कधी प्रियानो की त्याच्यावरती वाट पाहणारे आणि त्याच्या वचनाप्रमाणे प्रियानो आपण करणारे आहोत, तर तो म्हणत आहे तुम्ही धन्य आहात. पण पुढे काय म्हटले 37 वचन की धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हाला खचित सांगतो की तो आपली कंबर बांधून त्या जेवयस बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. असे जर लोक प्रियानो त्या ठिकाणी आढळले किती धन्य प्रियानो म्हटलं गेलेलं आहे. सो पहिली गोष्ट प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त हा शिष्यांना त्याचं प्रेम पुन्हा एकदा भूतलावरतून जाण्याआधी त्याने त्याचं प्रेम दाखवण्यासाठी शिष्यांचे प्रियानो पाय खरं तर धुतलेले आहेत. दुसरी गोष्ट प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त मुद्दामून करत आहे. आपला तिसरा आपण म्हणत आहे की त्याने स्फूर्तीने स्वतःहून प्रियानो नम्रता कशी धारण केलेली आहे हे तो शिष्यांना आता दाखवते. पहिला मुद्दा आपण म्हटलं की तो प्रेम दाखवत होता आणि अपेक्षा करत होता की त्याप्रमाणेच त्यांनी सुद्धा इतरांवरती प्रेम करावं. आता मात्र तो दाखवत आहे की स्फूर्तीने स्वतःहून नम्रता घेणं किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तिथं आपण 3ऱ्या आणि 5व्यापासून 5व्या वचनापर्यंत वाचत आहे, तेव्हा आपल्या हातात पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो आहोत व देवाकडे जात आहोत हे जाणून भोजन होते वेळी. महत्वाचं प्रियानो त्याला भोजन नाहीये, महत्वाचं तिथं म्हटलेलं आहे की भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला. मौंदी गुरुवार आपण म्हणत आहोत प्रियानो, ते येशू ख्रिस्ताने भोजनाचं देखील प्रियानो आपल्याला आज्ञा दिलेली आहे. माझ्या स्मरणार्थ करा म्हणून त्यांनी सांगितलेले आहे. परंतु प्रियांनो तो भोजनावरून उठलेला आहे. दुसरी पण एक आज्ञा इथं दिलेली आहे की ज्याने प्रियांनो देव असून मानवाचं रूप धारण केलं आणि ह्या 12 शिष्य जे प्रियांनो अशिक्षित होते, जे प्रियांनो अगदी वेगळ्या रीतीने प्रियांनो पापी जीवन जगणारे लोक होते, कुठले पवित्र जीवन त्यांच्या ठाई नव्हतं, त्यांचे सुद्धा पाय धुतले प्रियांनो त्याने. आणि हे प्रियानो स्फूर्तीने स्वतःहून नम्रता तो शिष्यांना दाखवत आहे की तुम्ही देखील त्याप्रमाणे करावं. म्हणजे मौंदी गुरुवार म्हणत असताना, मौंदी मागच्या वर्षी प्रियानो आपण मौंदी गुरुवार म्हणून टॉपिक घेतला होता. याच दिवशी मौंदी म्हणजे काय? कमांड, आज्ञा त्यांनी दिलेली आहे. त्याने फक्त प्रभुभोजनाचीच आज्ञा दिलेली नाही, त्यांनी प्रियानो पाय धुण्याची देखील कृती करून दाखवलेली आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे 3ऱ्या वचनाचा शेवटचा भाग की देवाकडे जात आहोत जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. रुमाल घेऊन म्हणजे प्रियानो मी म्हटलं मगाशी की ज्याला एप्रॉन म्हणतो आपण, की तोच व्यक्ती घालतो की जो प्रियानो काम करणार आहे. कदाचित तो किचनमध्ये काम करणार आहे, तो प्रियानो वेटर म्हणून काम करणार आहे, एक दास किंवा नोकर म्हणून काम करणार आहे. हा स्वामी आणि गुरु असताना देखील प्रियानो खुद्द देव म्हणून असताना त्याने प्रियानो एप्रन बांधलेला आहे, रुमाल बांधलेला आहे. आणि मग तिथं म्हटलं मग तो घंगाळात पाणी घेऊन ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला.
स्वयंपूर्तीने प्रियांनो नम्रता धारण कशी करावी हे एक उदाहरण त्याने दिलेलं आहे प्रियांनो. आता काही लोक म्हणतील की हे चिन्हात्मक आहे, ते काय प्रत्यक्षात करायची गरज नाही आहे. परंतु प्रियांनो इथं मात्र प्रभू येशू ख्रिस्ताने जर स्वतःहून केलेलं आहे तर निश्चितच त्याच्या शिष्यांनी प्रियांनो त्यावेळेला किंवा प्रारंभीच्या मंडळीतल्या लोकांनी सुद्धा प्रियांनो ते केलेलं असणार. आणि होय, पहिले तिमोथी जर आपण काढलं त्याचा 5वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये देखील प्रियांनो आपल्याला पाहायला मिळत आहे की ज्या प्रियांनो स्त्रियांबद्दल म्हटलेलं आहे, विधवा ज्या स्त्रिया आहेत, पहिले तिमोथी याचा 5वा अध्याय आणि 9 पासून मी वाचतो, 9 आणि 10. जी 60 वर्षाच्या आत नसून एकाच पतीची स्त्री झाली असेल, जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल, म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवलेली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यांचे अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी. म्हणजे कोणती स्त्री यादीमध्ये, विधवा स्त्री, कोणत्या स्त्रियांचं नाव यादीमध्ये असावं, त्यांचा सन्मान करावा, त्यांना सहाय्य करावं, त्याबद्दल प्रियांनो पाऊल देखील म्हणत आहे. म्हणजेच काय तर तिथं म्हटलेलं आहे की पवित्र जनांचे पाय धुतलेले असतील. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना ज्या प्रकारे प्रियांनो स्फूर्तीने नम्रता दाखवलेली आहे, ती कृती प्रियांनो प्रारंभीच्या मंडळीतल्या लोकांनी देखील केलेली आहे. आणि हे एक उदाहरण प्रियांनो आपल्यासमोर आता चांगल्या रीतीने माहीत आहे. काही प्रियांनो अभ्यासक म्हणत आहेत की ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने अशा रीतीची ही कृती केली तर सर्वांगीण रीतीने प्रियांनो, सर्वांगीण रीतीने त्याने संपूर्ण त्याचं जीवन हे त्याच्या शिष्यांसमोर आणून दाखवलेलं आहे. त्याची जी कृती आहे संपूर्ण रीतीने त्याचं कार्य, काही शब्द न बोलता प्रियांनो, काही शब्द न बोलता त्यांनी कृतीमधून सर्व काही प्रियांनो करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून पाऊल देखील प्रियांनो फिलिप्पीकरास पत्र याचं 2रा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये काय म्हटलंय की तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्यांचेही हित पहा. 5वं वचन, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. अशी जी चित्तवृत्ती, नम्रतेची, स्फूर्तीने प्रियांनो नम्रता धारण करण्याची, प्रीती तर आहेच आहे, ती नुसतीच प्रियांनो शब्दांनी नाही तर कृतीमध्ये सुद्धा दाखवणं आहे. पण आता नम्रता सुद्धा प्रियांनो दाखवत असताना तो म्हणत आहे की स्वयंपूर्तीने, व्हॉलेंटरीली प्रियांनो तो उठला. खरं तर प्रियांनो शिष्याने त्याचे पाय धुवायला पाहिजे होते. भारतीय प्रियांनो संस्कृतीमध्ये, पद्धतीमध्ये आपण पाहतो की प्रियांनो दुसऱ्या समाजामध्ये जे स्वामी, पंडित, गुरु आहेत त्यांचे पाय प्रियांनो धुतले जातात. एवढंच नाही, आपल्याकडे तर प्रथा आहे की त्यांचे पाय धुतले जातात आणि धुतलेले पाणीसुद्धा प्रियांनो ते पिऊन घेत असतात. एवढं पावन ते मानत असतात त्या लोकांना. शिष्यांनी खरं तर अशा रीतीने करायला पाहिजे होते येशू ख्रिस्ताचं, पण उलट इथं झालेलं आहे की ख्रिस्ताने स्वतः रुमाल घेतलेला आहे, कमरेस गुंडाळलेला आहे आणि शिष्यांचे पाय प्रियांनो तो धुवायला लागलेला आहे. आणि पाऊल तेवढ्यासाठी म्हणत आहे की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. 7वं वचन, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असून असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरती मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केलेले आहे. त्याने स्वतःला लीन केलेले. शिष्यांना आणि शिष्यांनी इतरांना आणि इतरांनी म्हणजे आपण प्रियांनो आज जे ख्रिस्ती लोक आहोत, आपल्याला देखील हा कित्ता फॉलो करणं गरजेचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः ते केलेलं आहे. मौंदी गुरुवार म्हणून प्रियांनो जर आपण साजरा करत आहोत तर ही सुद्धा एक कमांडमेंट आहे, ही सुद्धा आज्ञा आहे प्रियांनो. त्यामधून आपल्याला पळवाट काढता येणार नाही. 3री गोष्ट प्रियांनो मी तुम्हाला म्हणत आहे. पहिली गोष्ट मी म्हटलं प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्त आपलं प्रेम शिष्यांना दाखवत होतं. 2री गोष्ट आपण म्हटलं प्रियांनो
की स्फूर्तीने स्वतः प्रियानो तो लीन किंवा सेवक होण्याची प्रियानो जी कृती आहे त्याने दाखवलेली आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे आध्यात्मिक धुणं म्हणजे काय आहे. स्वतःला आध्यात्मिक रीतीने प्रियानो स्वच्छ करून घेणं, शुद्ध करून घेणं काय आहे, हे प्रियानो आता तिसऱ्या मुद्द्यामध्ये प्रियानो आपल्याला दिसून येत आहे. कारण या वचनामध्ये प्रियानो आपण पाहत आहोत 6 पासून प्रियानो तिथं म्हटलेलं आहे की त्याने 5व्या वचनामध्ये गंगाळात पाणी घेतलेलं आहे, ते ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला, कमरेत बांधलेलं रुमालाने पुसू लागला. 6व्या वचनात म्हटलंय मग तो शिमोन पेत्राकडे आला. शिमोन पेत्राकडे कधी आला? बाकीच्यांचे पाय धुवत असताना आता शिमोन पेत्राकडे आला. अभ्यासक असे म्हणतात तो डायरेक्ट शिमोन पेत्राकडे गेला नाही. चांगली गोष्ट झाली शिमोन पेत्राकडे डायरेक्ट गेला नाही, कारण त्याच्याकडे जर तो डायरेक्ट गेला असता तर तो जर नाही म्हणत आहे तर बाकीच्यांनी सुद्धा नाही म्हणायला सुरुवात केली असती. पण त्याने काही जणांचे पाय धुतले आणि मग पेत्राकडे आलेलं तिथं म्हटलेलं आहे 6वें वचन, मग तो शिमोन पेत्राकडे आला तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभूजी आपण माझे पाय धुता काय? पेत्राला सुद्धा संकोच वाटला प्रियानो. अरे हे असं कसं काय होणार? हा एवढा मोठा आपला रब्बी, आपला गुरु, आपला प्रभू म्हणून त्याला स्वीकारलेला आहे, तो माझे पाय धुणार? आता त्याचे पायाला काहीतरी घाण लागली होती, चिखलात बुडाले ते म्हणून तो म्हणत होता, संकोच करत होता, असं नाही. पण त्याने प्रियानो ओळखून घेतलं होतं की मी तर पापी आहे. ज्यावेळेला पेत्राचं स्वतःला प्रियानो पाचारण झालेलं आहे, प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला होडीमध्ये घेऊन चला सांगितलं होतं, खोल पाण्यामध्ये चल, त्यावेळेलाच त्याने ऑब्जेक्शन घेतलं होतं की नाही आम्ही रात्रभर प्रयत्न केले, काही मासे मिळाले नाही. पण तो शांत बसला आणि प्रभू श्री ख्रिस्ताकडे त्याच्याकडे पाहत असताना तो म्हणाला, ठीक आहे तुम्ही जर सांगत आहात तर मी परत एकदा जाळी टाकायला तयार आहे. आणि ज्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितल्यानुसार त्यांनी जाळी टाकली, एवढे मासे मिळाले. त्यावेळेला पेत्र स्वतः प्रियानो प्रभूच्या चरणाजवळ म्हणत आहे, मी पापी आहे, माझ्यापासून निघून जा तुम्ही. अरे तुम्ही एवढे महान असं म्हणून प्रियानो तो प्रभू श्री ख्रिस्ताला म्हणते मी पापी आहे, माझ्यापासून निघून जा. आता सुद्धा तो म्हणत आहे, प्रभूजी आपण माझे पाय धुता काय? अरे मी काय लायकीचा आहे, माझ्यात काही पात्रता नाहीये. पण येशूने काय म्हटलेलं आहे प्रियानो? येशूने 7वें वचनामध्ये येशूने त्याला उत्तर दिले, मी करतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. आता त्याला समजत नाही प्रियानो. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने, म्हणजे पेत्राचा पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे प्रियानो की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने लुळ्यांना प्रियानो बरं केलेलं आहे, आंधळ्या लोकांना डोळे दिलेले आहे, मेलेल्या लोकांना जिवंत केलेलं, ज्या हातांनी प्रियानो ते सगळं काही केलेलं आहे, त्या हातांनी आता शिष्यांचे पाय तो धुवायला लागलेला आहे. त्याला ते सहन होत नव्हतं प्रियानो. अगदी आश्चर्यच आहे प्रियानो. शिष्यांचे जर पाय धुवायचेच होते, खरं तर त्यांनी स्वतः जाऊन धुवायला पाहिजे होते. प्रभू येशू ख्रिस्ताने कशाला करायचं होतं हे सगळं? काही लोकांना असं वाटत असेल नाही का, पाय धुवायचे होतं तर त्यांनी स्वतःहून जाऊन धुवून यायला पाहिजे होतं. पण ख्रिस्ताने प्रियानो त्याची प्रीती दाखवत आहे, स्वतः प्रियानो नम्रतेचा धडा तो दाखवत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक शुद्ध होणं किंवा आध्यात्मिकरित्याने वाटा असणं काय आहे हे तो प्रियानो शिष्यांना आता दाखवत आहे. आणि म्हणून त्याची कृती ही फार महत्त्वाची आहे प्रियानो. आणि पेत्राला तिथं ऑब्जेक्शन आलेलं आहे म्हणून तो म्हणत आहे की नाही तुम्ही माझे काय पाय धुता. पण येशूने त्याला थोडक्यात एक उत्तर दिलेलं आहे, मी करतो ते तुला आता कळत नाही. बऱ्याच वेळेला प्रियानो आज मनुष्य आपल्याच भ्रमामध्ये असतात आणि त्यांना ते काय करतायत ते त्यांना समजत नाही. त्यांना असं वाटतं हे सगळं बरोबरच आहे आपण जे करतो तसं. आणि म्हणून भूतलावरती जे काय आपण निर्णय घेतो प्रियानो ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या संमतीने आहेत का नाही, आपलं जीवन त्याबरोबर आहे का नाही प्रियानो, हे पडताळून पाहणं फार गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला तेवढी नम्रता सुद्धा प्रियानो घ्यावी लावायला सांगत असेल. काही ठिकाणी प्रियानो आपल्याला कदाचित नाही वाटत असेल, पण तिथे देखील प्रियानो आपल्याला जाणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी कदाचित आपल्या स्टेटसला वाटत असेल की नाही बरोबर हे, तर ते देखील प्रियानो खाली उतरून आपल्याला करावं लागेल. अशी परिस्थिती परमेश्वर आपल्यासमोर आणेल. पेत्राला सुरुवातीला हे कळालेलं नाही आणि मग प्रियानो पेत्राला एवढ्यावरून सुद्धा समजलेलं नाही
की तो काय म्हणत आहे की तुला पुढे कळेल म्हटल्यावर. पण पेत्र 8व्या वचनात परत म्हणत आहे, पेत्र त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधीही धुवायचे नाही, कधीही, शक्यच नाही हे की तुम्ही माझे पाय धुताल म्हणून. कदाचित पेत्र म्हणत आहे की बाकीच्यांचे धुतले असशील बाबा तू, पण माझे तर धूच नको. म्हणजे स्वतःला तो इतका पापी समजत होता. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो त्याला जेव्हा सांगितलेलं आहे की तुला पुढे कळेल, पण तो म्हणाला पुढे नाही, मला आत्ताच कळत आहे. एका दृष्टिकोनातून पाय धुण्याच्या कृतीमध्ये पेत्र स्वतःला ख्रिस्तापेक्षा शहाणं समजत होता. की तुला काय माहिती बाबा, तुला काय माहिती की तू माझे पाय कशाला धुतोय म्हणून. काही अभ्यासक देखील प्रियांनो ते म्हणत आहेत की जर पेत्राने खरंच त्या ठिकाणी विरोधच केला असता तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे पुढे त्याला सांगितलेलं आहे, काय म्हणत आहे, मी तुला धुतले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. वाटा कसला नाही प्रियांनो, दाविदाचा पुत्र, दाविदाच्या वंशामध्ये आलेला ख्रिस्त प्रियांनो, देवाचा अभिषिक्त म्हणून जगामध्ये आलेला, त्याच्या वाट्यामध्ये प्रियांनो आपल्याला काही मिळणार नाही. पेत्राला लगेच समजलं ते, अरे बापरे, हा जो आत्तापर्यंत आपल्याला जे काही सांगत होता, करत होता, याच्यामध्ये जर आपल्याला वाटा नाही, म्हणजे प्रियांनो ती सहभागिता नाही, ते पुन्हा एकदा प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने परमेश्वराच्या आशीर्वादांना प्रियांनो आपण मुकणार. ते समजल्या पेत्राचे शब्द आता बदलून गेलेले आहेत. म्हणजे समज आली त्यावेळेला पेत्र काय म्हणत आहे प्रियांनो, शिमोन पेत्र 9 वचनामध्ये म्हणत आहे की शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी माझे केवळ पाय धुवू नका तर हात आणि डोके धुवा. आता समज आली आणि मग त्याला प्रियांनो कळालं की आता हात आणि डोके सुद्धा धुवून काढ, नुसते पाय काही धुतोस तू. वाटा नाही म्हटल्यावरती प्रियांनो फार कठीण होईल. परमेश्वराच्या सांगण्याला विरोध त्याने केला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृतीला विरोध त्याने केला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाय धुण्याच्या कृतीला त्याने विरोध केला, म्हणजे देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे. लक्षात घ्या प्रियांनो, परमेश्वराने संपूर्ण पवित्र शास्त्र हे आपल्याला प्रियांनो आज्ञेचं पालन करण्यासाठी दिलेलं आहे, त्याचं उल्लंघन करायसाठी नाही दिलेलं. किंवा काहीच गोष्टी आपल्या सोयीस्कर असतात त्याप्रमाणे आपण काही गोष्टी कराव्यात आणि काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत किंवा पटत नाहीत तर त्या आपण सोडून द्याव्या असं दिलेलं नाही. 10 आज्ञा दिलेल्या आहेत, तर 10 आज्ञेच्या सगळ्या 10 आज्ञा आपल्याला प्रियांनो पाळायला सांगितलेल्या आहेत. त्यातली ही आज्ञा चांगली आहे एवढीच पाळतो आणि बाकीचं सोडून देतो असं नाही प्रियांनो. जर प्रभू येशू ख्रिस्ताने मौंदी गुरुवारच्या दिवशी प्रियांनो भाकर आणि प्याला घेण्याची आज्ञा दिलेली आहे, तर ही सुद्धा प्रियांनो आज्ञा दिलेली आहे नम्रतेची, ही कृती करण्यासाठी सांगितलेली आहे. आपल्याला माहिती आहे जुन्या करारामध्ये प्रियांनो पहिले शमूएल याचा 15वा अध्याय, पहिले शमूएल त्याचा 15वा अध्याय आणि 22 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. पहिले शमूएल त्याचा 15वा अध्याय आणि 22 वचनामध्ये म्हटले, तेव्हा शमूएल म्हणाला, म्हणजे कधी शाऊलाने प्रियांनो ज्या वेळेला त्याच्या आज्ञेचं उल्लंघन केलं किंवा त्याने होमबली करून टाकला होता, तिथं म्हटलेलं आहे 22 वचनामध्ये, तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय. पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, येडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवता अर्चन यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राज्यपदावरून झुगारून दिलेले आहे. देवाच्या शब्दाचं पालन करणं प्रियांनो होमांनी आणि यज्ञांनी होत नाही प्रियांनो. आपण वेगवेगळ्या रीतीने धार्मिक कृती वेगवेगळ्या करत असतो. आज प्रियांनो आपलं लक्ष दुसरीकडेच चाललेलं आहे. काही लोक मला म्हणत होते की पाळकसाहेब आम्हाला प्रभुभोजन मिळालं तर फार चांगलं राहील. प्रभुभोजन म्हणजे प्रसाद नाही आहे प्रियांनो की तो खाल्ल्याने तुम्ही कुठेतरी पवित्र होता.
प्रभुभोजन प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांबरोबर करून प्रियांनो, त्यांच्या संगती राहून आपली कृती त्याने दाखवून प्रियांनो, त्याने हा विधी करायला सांगितलेला आहे. आणि तो महत्त्वाचा आहे की त्याची उपस्थिती आणि त्याची सहभागिता. होय, जिथे दोघे किंवा तिघे आहे तिथं मी आहे, त्याने प्रभूने म्हटलेलं आहे. पण प्रियांनो, ते प्रत्यक्ष रीतीमध्ये होणं गरजेचं आहे. आज प्रभुभोजनावरती प्रियांनो काही लोकांना वाटत आहे की आम्हाला ते मिळालं तर किती चांगलं राहील. होय, लॉकडाऊनमध्ये नाही मिळालं प्रियांनो, पण नंतरच्या काळामध्ये मिळालं. काही आहेत प्रियांनो, त्यांना आजारी असल्यामुळे नाही येता आलं चर्चमध्ये, मान्य आहे. पण लक्षात प्रियांनो ही गोष्ट घ्या, मला काही मुद्दामून कोणाला द्यायचं नाही असं नाही प्रियांनो, किंवा मीच ते देऊ शकतो असं काही नाही. पण प्रियांनो, ती सहभागिता महत्त्वाची आहे. ती सहभागिता आपण जर विसरतो किंवा त्याला जर प्रियांनो आपण दुय्यम स्थान दिलं आणि प्रभुभोजनाला महत्त्व आपण दिलेलं आहे, तर ती प्रियांनो माझ्यासाठी एक मूर्तीपूजा होईल. आज क्रॉससुद्धा प्रियांनो महत्त्वाचा आहे. वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिलेला आहे प्रियांनो. पण सर्वत्रच प्रियांनो मग क्रॉस घेऊन फिरायचं का? देवबापाने आपल्याला सांगितलेले प्रियांनो, कुठल्याही प्रकारे कोरीव मूर्ती करू नको. क्रॉस प्रियांनो एक प्रकारची मूर्ती होते. भले तो वधस्तंभ आहे, पण ख्रिस्त बाजूला राहिला आणि सगळीकडे वधस्तंभच प्रियांनो आपण लावत सुटला. ख्रिस्ताचं रक्त किंवा ख्रिस्ताने प्रियांनो जो आपला प्राण दिलेला आहे, ओतलेला आहे, त्याने स्वयंरीतीने प्रियांनो जे काही प्रियांनो केलेलं आहे ते सगळं बाजूला राहतं. आपण वधस्तंभच सगळीकडे लावत राहतो. तीन गोष्टी प्रियांनो आपण पाहिलेल्या आहेत. एक तर परमेश्वराचं प्रेम प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना दाखवतं, तर दुसरं स्वयंपूर्तीने प्रियांनो त्याने नम्रता धारण केलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक धुणं किंवा आध्यात्मिक शुद्ध होणं काय आहे. आध्यात्मिक रीतीने प्रियांनो परमेश्वराच्या वचनाचं पालन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आपली धार्मिकता मळक्या चिंधीसारखी आहे प्रियांनो. आपण किती धार्मिक गोष्टी करू, मळक्या चिंधीसारखे आहेत प्रियांनो. आणि म्हणून आध्यात्मिक व्हायला पाहिजे प्रियांनो, हे परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे. धार्मिक गोष्टी करण्यामागे धावू नका प्रियांनो, पण आध्यात्मिक व अंतःकरणामधून प्रियांनो परमेश्वराला फार विशेष स्थान देणं गरजेचं आहे. चौथी आणि प्रियांनो शेवटची गोष्ट आपण बघणार आहोत, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने हा कित्ता दिलेला आहे. ही कृती जी आहे प्रियांनो, मी मगाशी म्हटलं प्रारंभीच्या मंडळीतल्या लोकांनी देखील केलेली आहे. इतिहासामध्ये प्रियांनो त्याची नोंद आहे. सेंट ऑस्टिन नावाचे प्रियांनो एक देवाचे सेवक होऊन गेले आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या एका लिखाणामध्ये की कदाचित ते म्हणत आहेत की काही ख्रिस्ती लोक जे आहेत ते हातांनी अशा रीतीची नम्रता धारण करणं पसंत करणार नाहीत, पण ज्या ज्या वेळेला संधी मिळेल ते म्हणतात त्या वेळेला त्यांनी अशा प्रकारची नम्रता आपल्या हातांनी जरूर करून दाखवावी. ज्या ज्या वेळेला प्रियांनो आपल्यावरती संधी मिळेल त्या वेळेला अशा रीतीने करून दाखवावी. आज जगामध्ये प्रियांनो ख्रिस्ती लोकांना नम्रतेचे किंवा शांतीचे लोक म्हणून ओळखले जातात, तर प्रियांनो ते आपल्याला दाखवणं फार गरजेचं आहे. कधीही प्रियांनो ख्रिस्ती लोकांना जगामध्ये विद्रोह करणारे, दंगल करणारे असं म्हणून प्रियांनो कधीच म्हटलेलं नाही. उलट प्रियांनो आपण कृतीमध्ये शांतीने सर्व काही करणारे लोक आहोत, हे प्रियांनो दरवेळेला आपल्याला दिसत आहे आणि इतिहासामध्ये लिहिलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा प्रियांनो आपल्याला करण्यासाठी सांगितलेलं आहे. माझा फार वेळ प्रियांनो मी यावरती घेणार नाही, परंतु प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचं जे सांगणं आहे ते महत्त्वाचं आपल्याला आहे. येशूने शिष्यांचे पाय धुतले हे जर पवित्र शास्त्रामध्ये आहे तर प्रियांनो ते आपल्याला करणं गरजेचं आहे. पुढे जाऊन प्रियांनो आपल्याला पाहायला मिळत आहे की येशूने म्हटले, ज्यावेळेला पेत्र म्हणाला की माझे डोकेसुद्धा आणि हात आणि पाय नाही, डोकेसुद्धा धुवा. येशूने काय म्हटलं त्याला, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगीण शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळेजण नाहीत. तो यहुदाबद्दल बोलत होता प्रियांनो, कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता, म्हणून तो म्हणाला तुम्ही सगळे शुद्ध नाही. आता ही कृती झाल्यानंतर त्याने काय केलेले प्रियांनो, 12 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मग त्यांचे पाय धुतल्यावर
आपली वस्त्रे चढून पुन्हा बसल्यावर तो म्हणाला, मी तुम्हाला काय केले हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ठीक बोलता, कारण मीही तसाच आहे. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. जमलं तर धुवा असं नाही म्हटलेलं प्रियांनो. मौंदी गुरुवार आहे, तो म्हणत आहे एकमेकांचे पाय धुतले पाहिजे, कारण जसं मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिलेला आहे. शेवटचा मुद्दा प्रियांनो, चौथा आपण म्हणत आहे, त्याने कित्ता घालून दिलेला आहे. इट इज नॉट अन ऑप्शन, पण त्यांनी कित्ता घालून दिलेला आहे. बऱ्याच वर्षापूर्वी प्रियांनो आपल्या चर्चमध्ये मला वाटतं 2-3दा आपण पाय धुण्याचा कार्यक्रम केला. बऱ्याच लोकांना तो आवडला, पण 1-2 असे लोक मी पाहिले की त्यांनी स्वतःचे पाय धुतले आणि ते निघून गेले. त्यांना आवडलं नाही ते दुसऱ्यांचे पाय कसे धुवायचे, आपण स्वतःचे पाय त्यांनी धुवून घेतले. मी नावं नाही सांगणार त्यांची आणि मला सांगायची इच्छा पण नाही, पण अशी एक वृत्तीचे पण लोक आहेत प्रियांनो. इथं त्याने म्हटलेलं आहे की हा कित्ता घालून दिलेला आहे. पाळक म्हणून प्रियांनो मी पंचमंडळाच्या लोकांचे पाय धुतले आणि पंचमंडळातल्या लोकांनी प्रियांनो बाकीच्या मंडळीच्या लोकांचे पाय धुतले. स्त्रियांनी स्त्रियांच्या बाजूला, पुरुषांनी पुरुषांच्या बाजूला केलं. फार सुंदर प्रियांनो तो प्रसंग. आणि एकदा नाही, मला वाटतं 2-3 वेळा मी काही वर्षानंतर प्रियांनो मुद्दामून मंडळीमध्ये हा आपण कार्यक्रम केला. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे 15 वचनामध्ये, जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हाला हा कित्ता घालून दिलेला आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, दास आपल्या धनापेक्षा थोर नाही. दास आहे तर प्रियांनो आपण त्याच्या वचनाचं पालन करणं गरजेचं आहे. आपण धनापेक्षा थोर नाही, येशू ख्रिस्तापेक्षा आपण थोर नाही प्रियांनो, की आपण कधी म्हणायचं की नाही बाबा आपण कोणाचे पाय धुणार नाही. तो म्हणत आहे, ज्याला मी पाठवलेले आहे पाठवणाऱ्यापेक्षा तो थोर नाही. जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर केल्याने तुम्ही धन्य आहात. तर त्या केल्याने समजताय तर प्रियांनो चांगली गोष्ट आहे. धन्य आपण कधी होताल? केल्याने तुम्ही धन्य आहात. त्या कृतीमध्ये आणणं प्रियांनो गरजेचं आहे. आजच्या दिवशी प्रियांनो मौंदी गुरुवार, मागच्या वर्षी आपण मौंदी गुरुवार म्हणून घेतला, पण यावर्षी प्रियांनो आपण शिष्यांचे पाय येशू ख्रिस्ताने धुतलेत, हा महत्त्वाचा मुद्दा आपण म्हटले. काय सुंदर शिक्षक आहे प्रियांनो आपला, किती सुंदर आपला देव आहे प्रियांनो. मत्तेकृत शुभवर्तमान एक शेवटचं आपण वचन काढूया, 10वा अध्याय आणि 24 वचन काय म्हटलेलं आहे. मत्तेकृत शुभवर्तमान आणि त्याचा 10वा अध्याय 24 आणि 25 वचन काय म्हणत आहे. मत्तय 10वा अध्याय, गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धान्यापेक्षा दास थोर नाही. शिष्याने गुरुसारखे व दासाने धान्यासारखे व्हावे इतके त्यास पुरे. घर दाण्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक ते म्हणतील. प्रियांनो विचार करा, प्रभू येशू ख्रिस्ताने ही कृती केली, चांगल्या गोष्टी केल्या, तरी देखील त्याच्यावरती प्रियांनो अशा रीतीचा आरोप लावला. आपण तर प्रियांनो वरवरपंखी जर काही गोष्टी करत असू जगामध्ये, तर प्रियांनो आपल्याला पण किती रीतीने प्रियांनो लोक वाईट रीतीने बोलणार आहे. आणि म्हणून आज प्रियांनो मौंदी गुरुवारच्या दिवशी आपण सर्वांनी ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला वेगवेगळ्या रीतीने 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्या स्वकीयांकडे प्रियांनो तो आला, काहींनी त्याचा स्वीकार केला, काहींनी धिक्कार केला, पण ज्या वेळेला तो आला त्याने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या पालन करण्यासाठी त्याने सांगितलेल्या आहेत. आणि आज मौंदी गुरुवारच्या दिवशी किंवा येशू ख्रिस्ताचे पाय धुण्याच्या कार्यक्रमामध्ये प्रियांनो आपण ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या समजून घेतलेल्या आहेत की त्याने आपली प्रीती शिष्यांना दाखवण्यासाठी ही कृती केली. नंबर 2 आपण म्हणत आहोत की त्याने स्वयंपूर्तीने नम्रता कशा रीतीने धारण करायची हे त्याने कृतीमध्ये दाखवलं. आध्यात्मिक रीतीने शुद्ध होणं म्हणजे काय आहे, देवाच्या वचनाचं पालन करणं गरजेचं आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे प्रियांनो त्याने आपल्यासाठी कित्ता म्हणून आज आपल्याला दाखवलेला आहे. आपल्या समोर प्रियांनो हा शास्त्रभाग आहे. ज्या ज्या वेळेला प्रियांनो आपण वाचू त्यावेळेला प्रियांनो ख्रिस्ताची नम्रता आणि ख्रिस्ताचं प्रेम हे सदैव आपल्या अंतःकरणात बाळगणं गरजेचं आहे. वधस्तंभावरती जाण्याआधी प्रियांनो त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत.
तर त्या गोष्टी आज प्रियानो कृतीमध्ये आज ख्रिस्ती समाजाने, ख्रिस्ती लोकांनी, विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी सगळ्यांनीच करणं अपेक्षित आहे असं परमेश्वराचं वचन सांगत आहे. प्रभू करो प्रियानो तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद दो. आपण प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या वचनांसाठी की प्रभू परमेश्वरा जे आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रभू तू दिलेलं आहे. तुझं वचन प्रभू परमेश्वरा ज्या ज्या वेळेला आम्ही वाचतो, समजून घेतो, ते कृतीमध्ये खरोखर आणण्यासाठी आम्हाला तू मदत करत असतो. आज जरी प्रभू परमेश्वर आम्ही मौंदी गुरुवारच्या वेळेचं प्रभू भोजन आम्ही घेऊ शकलो नाही, एकत्र येऊ शकलो नाही, ती सहभागिता होऊ शकली नाही, परंतु आमचा विश्वास आहे त्या दिवसात प्रभू पुन्हा एकदा आम्हाला ती संधी उपलब्ध करून देशील. आम्ही आभार मानतो. दर महिन्याला प्रभू परमेश्वरा मागील काही दिवसांमध्ये प्रभू आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. ज्यांना प्रभू परमेश्वरा हे भोजन घेता आलं नाही, आम्ही त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करत आहोत की त्यांनी हे आध्यात्मिक रीतीने प्रभू समजून घ्यावं. कुठल्या रीतीने प्रभू परमेश्वरा यामध्ये प्रभू परमेश्वराच आशीर्वाद आहे असं समजून न घेता आध्यात्मिक आशीर्वाद महत्त्वाचे आहेत आणि ती आध्यात्मिक सहभागिता महत्त्वाची आहे हे समजण्यास प्रभू त्यांना देखील मदत कर. आज पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. ये प्रभू तू आमचा मार्गदर्शक हो, चालक हो आणि वचनाचा उलगडा प्रभू आम्ही दरवेळेला वाचत असताना समजण्यास आम्हाला प्रभू तू सहाय्य कर. उद्याची भक्ती देखील प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. ये प्रभू उद्याच्या दिवशी जे कोणी प्रभू वेगवेगळ्या रीतीने तुझ्या शब्दांवरती, वचनावरती बोलणार आहेत, त्यांचं जीवन देखील आपल्या गौरवी हातामध्ये तू घे. त्यांच्या ज्ञानाला, बुद्धीला बापा तू स्पर्श केलेला आहे. आत्म्याच्याद्वारे प्रभू जे काही त्यांच्या अंतःकरणामध्ये तू दिलेलं आहे ते प्रभू परमेश्वर सांगत असताना लागणारं सामर्थ्य आत्म्याने प्रभू तू त्यांना दे. पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या प्रिय निगोड नावात मागत आहोत म्हणून तो एक बाप्पा. आमेन. आपण सर्वजण प्रियांनो आपल्या घरामध्ये जिथे आहोत तिथे उभं राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋण्यासून सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर असो. आमेन. देवाची स्तुती असो प्रियांनो. उद्या आपली भक्ती गुगल मीटवरती सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. तर कृपा करून सर्वांनी 9 वाजता आपली लिंक आपल्याला पाठवली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करावं, म्हणजे 9 ते 12 या वेळेमध्ये प्रियांनो आपण उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडेची जी भक्ती आहे प्रियांनो आपण घेणार आहोत. आणि त्याच रीतीने पुनरुत्थानाची जी भक्ती आहे ती रविवारच्या दिवशी सकाळी प्रियांनो आपल्या नियमित वेळेवर 10 वाजता गुगल मीटवरतीच होणार आहेत. हे सर्व प्रियांनो जे उपदेश आहेत ते तुम्हाला यूट्यूबवरती देखील प्रियांनो नंतर पाहायला मिळतील. कृपा करून त्यावरती प्रियांनो क्लिक करून मनासाठी उपयोग करून घ्या. थँक्यू. सगळ्यांचा आभार मानतो.